नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जेही लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहेत अशा लाभार्थ्यांसाठी त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक अनुदान मिळतं आहे मित्रांनो। तर आता शाळा काही कॉलेजेस चालू होत आहेत, तर त्यांनी आता हे शैक्षणिक अनुदान जे मिळत आहे त्यांचा लाभ घ्यावा मित्रांनो। तर ते लाभ आपण कशा रीतीने घ्यावं, आपल्याला एजंट थ्रू काने जायची आवश्यकता नाही। घर बसल्या आपल्या मोबाईलवरून आपण हे प्रोसेस अगदी सोप्या पद्धतीमध्ये करणार आहोत। मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहोत मित्रांनो। तर आपण मोबाईलवरून आपण कशा तऱ्हेने शैक्षणिक अनुदानाचा अर्ज सादर करणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थितरित्या न पळवता मित्रांनो पाहून घ्या। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तरी देखील चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो। या संदर्भात देखील आणखीही महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे देखील मिळतील। तर मित्रांनो, गुगल क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला mahabocw.in असे लिहून सर्च करायचं आहे। असे सर्च केल्यानंतर ऑफिशियली पेज ओपन होईल मित्रांनो। ऑफिशियली पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन दिलेले आहेत। या ऑप्शनमधून आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर्म क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे। या ठिकाणी न्यू क्लेम याच्यावरती क्लिक केल्यानंतर कार्डवरती रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो नंबर या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे आणि या बॉक्समध्ये क्लिक काही करू नका। त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड टू फॉर्म याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढचं ऑप्शन येईल मित्रांनो अशा प्रकारचा इंटर OTPचा। तर आपल्या मोबाईल नंबर जो आपण या कार्ड काढत असताना दिलेलं होतं तो मोबाईल नंबरवरती आपल्याला 6 अंकीचा OTP नंबर येईल। तो 6 अंकीचा OTP नंबर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या टाकून व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही कार्ड काढत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तर तो मोबाईल नंबरचा शेवटचे 4 अंक तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे मित्रांनो। तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे ते, कारण त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला 6 अंकीचा OTP नंबर जात असतो मित्रांनो। सर्व्हर डाऊन असल्यामुळे हा काही वेळेस तुम्हाला OTP जाण्याचा याच्यामध्ये विलंब होऊ शकतो मित्रांनो, कारण हे वादळमुळे आता पावसाच्या वातावरणामुळे हे प्रोसेसचं लेट होत आहे। तर तुम्हाला थोडं प्रतीक्षा करावं लागणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला रिसेंड OTPचा ऑप्शन परत एकदा येतो, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। रिसेंड OTP याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुन्हा तुमच्या मोबाईल नंबरवरती सर्व्हर योग्य प्रमाणे चालत असेल तर तुमच्या मोबाईल नंबरवरती 6 अंकीचा OTP नंबर येईल। तो 6 अंकीचा OTP नंबर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे। 6 अंकीचा OTP नंबर मित्रांनो आलेला आहे। 6 अंकीचा OTP नंबर या ठिकाणी मी टाकून घेणार आहोत। त्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढच्या स्टेपला आपण जाणार आहोत। आता या ठिकाणी कल्याणकारी योजना आहेत, या ठिकाणी तुमचं नोंदणी स्थिती ॲक्टिव्ह असायला गरजेचं आहे मित्रांनो, तरच तुम्ही याचा लाभ घेणार आहात। या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या पाहू शकता तुमचे नाव वगैरे जे काही आहे, तुमच्या वडिलांचे नाव, आडनाव, तुमचे मोबाईल नंबर, सर्व तुमची डिटेल्स या ठिकाणी दाखवलेला आहे मित्रांनो। तर तुम्हाला या ठिकाणी बघून घ्यायचा अर्जदार तुम्हीच आहात का। त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचं तपशील या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे। ज्याच्या नावाने कार्ड आहे त्यांचं बँकेचं तपशील तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या द्यायचं आहे। बँकेचा IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। IFSC कोड बँकेचं व्यवस्थितरित्या टाकून घेतल्यानंतर तुमचे बँक कुठली आहे, कोणत्या ब्रँच आहे आणि बँकेचा पत्ता सगळं व्यवस्थितरित्या ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल। तुम्हाला या ठिकाणी टाकायची काही आवश्यकता नसणार आहे। त्यानंतर तुमचे खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तोच खाते क्रमांक पुष्टी करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। दोन्ही अकाउंट नंबर सेम असल्यानंतर अकाउंट नंबर मॅच्ड अशा प्रकारे दाखवेल हिरव्यामध्ये। त्याच्यानंतर तुम्हाला केंद्र निवडायचं आहे मित्रांनो। तुमचं जे केंद्र असेल ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून घ्या। याच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं जे केंद्र आहे यातून सिलेक्ट करून घ्या। तालुका असेल, जिल्हा असेल, सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला योजना श्रेणी निवडायची आहे। तुम्हाला कोणत्या योजनेतून लाभ घ्यायचा आहे। 4 प्रकारच्या योजना आहेत, तर शैक्षणिक कल्याण योजना, शिक्षणाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे। त्यासाठी आपण पहिला ऑप्शन निवडून करून घेणार आहोत। त्याच्यानंतर योजना आपल्याला निवडायची आहे, तर आपण या ठिकाणी निवड करून घेणार आहोत। ऑप्शनवरती आल्यानंतर आपला A07 म्हणजेच आपल्याला नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 पाल्यांना संगणकाचे शिक्षण म्हणजेच MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो आपलं खाली नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आपल्या नावाच्या याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपलं कार्ड काढत असताना आपल्या कुटुंबातील जेवढं आपण नावे दिलेली आहेत त्यांची नावे या ठिकाणी येणार आहात। कोणाच्या नावाने आपल्याला सवलती घ्यायचं आहे तर त्यांचे नाव आपल्या इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचे जे पाल्याचं नाव असेल त्यांचं नाव सिलेक्ट करून घ्या। त्यांचा आधार कार्ड नंबर जो आहे तो आधार कार्ड नंबर डायरेक्ट येतो मित्रांनो, आणि त्यांचं वय वर्ष किती आहे ते देखील ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जातं। तर आपल्याला या ठिकाणी काही लिहायची आवश्यकता नसते।
त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी संस्थेचे नाव लिहायचं आहे, आपण कोणत्या संस्थेतून MSCIT केलेला आहे, त्याच्यानंतर संस्थेचा पत्ता लिहून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर संस्थेचा नोंदणी क्रमांक आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचा आहे. आपण MSCIT कोणत्या संस्थेमार्फत केलेला आहे ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर आहे मित्रांनो पुढचा ऑप्शन क्रमांक लिहून घेतल्यानंतर नोंदणी प्राधिकरणाचे नाव आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आहे इन्स्टिट्यूट ईमेल ID अर्थात संस्थेचे ईमेल ID देखील व्यवस्थितरित्या या ठिकाणी लिहून घ्या. त्याच्यानंतर संस्थेचा फोन नंबर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचा आहे. इन्स्टिट्यूट फोन नंबर लिहून घ्या. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे याचे वर्ष आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कोर्स फी किती होती मित्रांनो, आपले MSCIT करत असताना जी कोर्स फी आहे ते कोर्स फी व्यवस्थितरित्या लिहून घ्या. हीच कोर्स फी आपल्याला परतफेड मिळणार आहे मित्रांनो. त्यानंतर ड्युरेशन ऑफ कोर्स अर्थात आपण MSCIT किती महिन्याचा होता तो कालावधी देखील आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आहे डॉक्युमेंट रिक्वायर्ड, आपल्याला आता अपलोड करायचे आहेत काही फाईल. या फाईलची साईज 2 MB पेक्षा कमी असावी मित्रांनो, 2 MB पेक्षा जास्त नसू नये. आणि फाईल टाईप हे PDF मध्ये JPG JPA PNG या फॉर्मॅटमध्ये असेल तरी चालेल. त्यानंतर पहिला ऑप्शन आहे MSCIT जे काही आहे हे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, आपल्याला चूज फाईल याच्यावरती क्लिक करून आपण जे फाईल ठेवलेले आहे तिथून क्लिक करून तुम्ही येथे अपलोड करू शकता. दुसरा आहे मित्रांनो फाईलचे आधार कार्ड, MSCIT ज्यांनी केलेले आहे त्याचे आधार कार्ड आपल्याला इथे अपलोड करावे लागणार आहे. चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तो आधार कार्ड देखील आपण इथून अपलोड करू शकतो. 3 नंबर आहे शिधापत्रिका, चूज फाईलवरती क्लिक करून मित्रांनो शिधापत्रिका देखील आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर 4 नंबर आहे MSCIT शुल्काची पावती, आपल्याला इथे व्यवस्थितरित्या द्यायची आहे मित्रांनो, त्याची देखील पावती आपल्याला इथे अपलोड करावी लागणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व काही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर 5 नंबर आहे अर्जदाराच्या बँकेची पासबुकची प्रत देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. चूज फाईलवरती आपण क्लिक करून तो बँकेची प्रत देखील आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या बॉक्समध्ये एक टिक मार्क करायचा आहे कागदपत्रे पडताळले म्हणून. त्या डेटवरती याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला येथून तारीख निवडून घ्यायचं आहे. तालुका स्तरावर आपल्याला कोणत्या तारखेला जाणं शक्य होणार आहे ती तारीख आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. लाल जे आहे ते सुट्टीचे दाखवलेले आहे मित्रांनो, ते तुम्ही निवड करून घेऊ शकत नाहीत. जे ग्रे कलरचं आहे तेच तुम्ही तारीख सिलेक्ट करून घ्यायचं लागणार आहे मित्रांनो. तुम्हाला जे हवी तारीख ती तुम्ही निवड करून घ्या. तुम्हाला तारीखेचं तिथे दाखवलेलं असतं कोणती तारीख शिल्लक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बॉक्समध्ये एक टिक मार्क करायचा आहे आणि येथे माहिती सांगितली आहे पहा, उपरोक्त प्रमाणे मी सादर केलेली सर्व माहिती खरी असून सादर केलेली कागदपत्रे बनावट नाहीत. सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती व बँक पासबुकसह मी तपासणीकरिता हजर राहीन. म्हणजे आपण जे तारीख निवडलेली आहे त्या तारखेला आपण हजर राहायचं आहे. व सादर केलेली माहिती चुकीची आढळून आल्यास भारतीय दंड संहिता अधिनियम तसेच लागू होणाऱ्या अन्य कायदे देखील मी शिक्षेस पात्र राहीन असे तुम्ही प्रतिज्ञापत्र दिलेले आहेत. त्यानंतर सर्व झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेले सर्व फॉर्म मित्रांनो येईल, त्याची तुम्ही झेरॉक्स प्रिंट काढून घ्या. तुम्हाला ते तालुका स्तरावर जे दिनांक तुम्ही निवडलेले आहेत तिथे तुम्हाला तो लागणार आहे. त्याची एक झेरॉक्स प्रिंट काढून तुमच्याजवळ ठेवा. प्रिंट अपॉइंटमेंट या लेटर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची ते अर्ज केलेली पावती मित्रांनो तुमच्याकडे येईल. त्याचं झेरॉक्स प्रिंट काढून तुम्ही जे तारीख निवडलेली आहे तालुका स्तरावर असेल किंवा जिल्हा स्तरावर त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन हजर राहा. तुमचं एक सेल्फ व्हेरिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर तुमचे जे शैक्षणिक वर्षाचे आर्थिक अनुदान आहे ते तुमच्या बँक अकाउंट खात्यामध्ये डायरेक्टली जमा होतात मित्रांनो. तुम्हाला तसा कन्फर्मेशन SMS देखील येऊन जातो. तर तुम्हाला कोणत्याही एजंटला पैसे देण्याची काही आवश्यकता नसणार आहे मित्रांनो. तुम्ही अगदी घर बसल्या आपल्या मोबाईलवरून ही प्रोसेस सहजरित्या तुम्ही करू शकता. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. तुमच्या इतरही सर्व मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. जे हे कामगार बंधू आहे तुमच्या जवळपास सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शैक्षणिक अनुदान तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या मित्रांनो. ही प्रोसेस असा महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी बनवलेला होता. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा मित्रांनो. पुन्हा देखील तशा प्रकारे तुमच्या फायद्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवण्यात येईल. चॅनलला सबस्क्राईब आतापर्यंत केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. या संदर्भात आणखीही महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत राहीन. भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र.